नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण संपूर्ण ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेमध्ये होताना दिसून जाईल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्हा सर्वांना जॉईन करायचे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल अशोक कुमार लाहिडी हे नीती आयोगाचे सध्याचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. नीती आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात ते देशाचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तो मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याला विचारलं होतं उपाध्यक्ष, त्यामुळे उत्तर असेल अशोक कुमार लाहिडी. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल संजय मूर्ती हे 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग आहेत. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 15वे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण? तर संजय मूर्ती किंवा संजय मूर्ती हे भारताचे कितवे कॅग आहेत किंवा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत? तर लक्षात ठेवायचे 15वे आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार हे सध्या काय आहेत? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न असेल, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ज्यांना आपण शॉर्टमध्ये सीडीएस असं त्या ठिकाणी म्हणतो, भारताचे नवीन सीडीएस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा प्रश्न आहे. तर जनरल NS राजा सुब्रमण्यम हे सध्या काय आहेत? भारताचे सीडीएस आहेत. आणि यावर तुम्हाला प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो, IMP करून ठेवायचं आहे. सध्याचे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? तर सुब्रमण्यम, राजा सुब्रमण्यम लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर रिसर्च अँड अनालिसिस विंगचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, म्हणजेच रॉचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर असेल पराग जैन. पराग जैन काय आहेत सध्या? तर रिसर्च अँड अनालिसिस विंगचे म्हणजे रॉचे त्या ठिकाणी प्रमुख आहेत. भारताची प्रमुख गुप्तहेर संस्था तुम्हाला लक्षात ठेवायची. जसं की इस्रायलची आपल्याला त्या ठिकाणी मोसाद सांगता येते, तशाच पद्धतीने भारताचीही रॉ लक्षात ठेवायचे. पाकिस्तानची ISI वगैरे त्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहेत? तर राजकुमार गोयल हे भारताचे मुख्य माहिती आयुक्त आहेत आणि ते 13वे मुख्य माहिती आयुक्त आहेत. हा सुद्धा बाब लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे जाऊयात. भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना ज्यालाच आपण इस्रो असं त्या ठिकाणी म्हणतो, इस्रोचे 11वे अध्यक्ष कोण आहेत? तर V नारायणन हे इस्रोचे 11वे अध्यक्ष आहेत. अगेन IMP करून ठेवा, असे प्रश्न तुम्हाला खूप रिपीट झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ज्याला आपण शॉर्टमध्ये DRDO असं म्हणतो, मग या DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? राजेश कुमार सिंह हे लक्षात ठेवायचंय. आता इकडे इस्रोचे अध्यक्ष V नारायणन आणि DRDOचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह हे लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. अगेन IMP करून ठेवण्यासारखा हा प्रश्न आहे की वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, असे बऱ्याचदा आपल्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारले आहेत. तर अरविंद पनगडिया लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSCचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर अजय कुमार या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. अजय कुमार हे सध्या संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचे अध्यक्ष आहेत. पुढे जाऊयात. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? ज्याला आपण शॉर्टमध्ये सेबी असं त्या ठिकाणी म्हणतो. या सेबीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर तुहिनकांत पांडे हे सेबीचे अध्यक्ष आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे. यावर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की सेबीचे अध्यक्ष कोण? तर तुहिनकांत पांडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊयात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ज्याला आपण UIDAI उदय वगैरे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे जे काही याचे CEO आहेत ते कोण आहेत असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर सौरभ विजय हे सध्या काय आहेत? तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे CEO आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. पुढे जाऊयात. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर प्रसून जोशी हे सध्या प्रसार भारतीचे काय आहेत? नवीन अध्यक्ष आहेत. प्रसार आणि प्रसून असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रसार भारती आणि प्रसून जोशी असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तर सेम आपल्याला सांगता येतं. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण? तर प्रसून जोशी. प्रसू. ओके. पुढे जाऊयात. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर KV शाजी हे काय आहेत? तर नाबार्डचे नवीन अध्यक्ष आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ग्रामीण विकास लक्षात ठेवा, शेती लक्षात ठेवा आणि त्यावरून शाजी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय कृषी म्हणजेच शेतीवरून शाजी असं काहीतरी कनेक्शन बनवायचं आहे आणि त्यानुसार नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे अध्यक्ष
KV शाजी कृषी शेती असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे म्हणजेच NCERT चे संचालक कोण आहेत? तर दिनेश प्रसाद सकलानी हे काय आहेत? सध्या NCERT चे संचालक आहेत. मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करून घ्या. अशा पद्धतीचे आपण तिकडे सगळे नोट्स वगैरे जे आहेत ते तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून देतो. तर एकदम प्रॉपर या सगळ्या गोष्टी असतात. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही वसुंधरा अकॅडमी त्या ठिकाणी सर्च करून जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि असं आहे का की तुम्हाला ह्या PDF मिळत आहे म्हणजे तुम्ही लेक्चर बघणार नाही तर लेक्चर बघा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला याच्या माध्यमातून मिळत असते. ओके, पुढे जाऊयात. प्रश्न आहे संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा कोण आहेत? तर संध्या पुरेचा ह्या संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा त्या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे गेलचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर संदीप कुमार गुप्ता. आता मुद्दामून हा प्रश्न आपण इथं घेतलेला आहे कारण की सध्या गॅस टंचाई वगैरे आहे, ऑइल टंचाई वगैरे आहे, त्याशी संदर्भातले सुद्धा जे काही प्रमुख आहेत ते सुद्धा इथे महत्वाचे असतील. मग गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत? तर संदीप कुमार गुप्ता लक्षात ठेवा. ठीक आहे, गुप्तांनी गॅस टंचाई केली वगैरे असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. ओके, भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मिथुन मनास हे काय आहेत? सध्या BCCI चे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो. BCCMM लक्षात ठेवायचं. MM काय? तर मिथुन मनास हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, आता पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? म्हणजे भारताचे 53वे CGI कोण आहेत? तर सध्या न्यायमूर्ती सूर्यकांत हे काय आहेत? भारताचे CGI आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे 16वे महान्यायवादी कोण आहेत? तर R वेंकटरामणी हे काय आहेत? तर भारताचे 16वे महान्यायवादी आहेत. त्यानंतर सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुषार मेहता. या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवा. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष कोण आहेत? तर जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, जस्टिस ग्रीन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, ग्रीन प्रकाश असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, 16वे महान्यायवादी R वेंकटरामणी आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे तुषार मेहता. ओके, अत्यंत महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर जोरम अनिया आणि R बालसुब्रमण्यम हे सध्या कोणत्या प्रमुख आयोगाचे पूर्णकालीन सदस्य आहेत? तर हे नीती आयोगाचे पूर्णकालीन सदस्य आहेत, जोराम अनिया आणि बालसुब्रमण्यम. पुढे जाऊयात. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय मल्होत्रा हे सध्या RBIचे काय आहेत? गव्हर्नर आहेत. ठीक आहे, संजय मल्होत्रा हे RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत. IMP करून ठेवा, प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढे जाऊयात. RBIच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकारी कोण आहेत? तर पूनम गुप्ता ह्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून सध्या RBI मध्ये कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न असेल भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून कोण कार्यरत आहेत? तर द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान? तर 15वे पंतप्रधान. 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर लक्षात ठेवायचे CP राधाकृष्णन हे इथे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर लक्षात ठेवा पंतप्रधानच हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आणि सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा CEO पदाचा अतिरिक्त प्रभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर निधी चिब्बर यांच्याकडे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न असेल भारताच्या सशस्त्र सेनांचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? तर ते राष्ट्रपती असतात. सध्या द्रौपदी मुर्मू हे काय आहेत? भारताच्या सशस्त्र सेनांचे सर्वोच्च सेनापती सांगता येतात. पुढचा प्रश्न भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आत्ताच आपण बघितलं होतं NS राजा सुब्रमण्यम हे भारताचे सध्याचे CDS आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर लष्करी मोहिमांचे महासंचालक किंवा सैन्य अभियानाचे महानिदेशक म्हणून कोण कार्यरत आहे? तर राजीव घई हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढे बघा भारताचे 30वे भूदल प्रमुख म्हणून कोण त्या ठिकाणी बनलेले आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे सध्या भारताचे भूदल प्रमुख आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवा. चीफ ऑफ द आर्मी स्टाफ उपेंद्र द्विवेदी लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न असेल भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? इंडियन एअरफोर्सचे प्रमुख सध्या कोण आहेत? तर अमरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भारताचे 27वे नौदल प्रमुख कोण बनलेले आहेत?
तर कृष्णा स्वामीनाथन हे काय आहेत, भारताचे 27वे नौदल प्रमुख आहेत. आता लक्षात ठेवा, आपण सुरुवातीला बघितलं की भूदल प्रमुख भारताचे कोण, उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर आपण हवाई दलाचे प्रमुख बघितलं होतं अमरप्रीत सिंग, आणि आता आपण बघितलंय ते म्हणजे नौदलाचे प्रमुख ते म्हणजे कृष्णा स्वामीनाथन. ठीक आहे, तर भूदल प्रमुख, हवाई दलाचे प्रमुख आणि नौदल प्रमुख तुम्हाला महत्वाचे सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा कोण आहेत, तर पी.टी. उषा या सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट नियंत्रक बोर्डाचे अध्यक्ष म्हणजेच बीसीसीआयचे अध्यक्ष सध्या मिथुन मन्नास तुम्हाला लक्षात ठेवायचे, बिन्नास वगैरे लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत, तर अजय सिंह हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद पी.टी. उषा यांच्याकडे, बीसीसीआयचं अध्यक्षपद मिथुन यांच्याकडे आणि भारतीय बॉक्सिंग महासंघाचं अध्यक्षपद ते आहे अजय सिंह यांच्याकडे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असेल, भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्ष कोण आहेत, तर कलिकेश नारायण सिंह हे भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतरचा प्रश्न महत्वाचा असेल, हॉकी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत, तर दिलीप तिर्की हे सध्या भारतीय हॉकी इंडियाचे किंवा हॉकी इंडियाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष कोण आहेत, हेमंत बिस्वा शर्मा. ओके, आसामचे मुख्यमंत्री होते ते. ओके, आता सुद्धा त्यांनी दुसरा कार्यकाळ त्यांचा सुरू केला आहे. तर राष्ट्रीय रायफल संघाचे अध्यक्ष कलिकेश, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की आणि भारतीय बॅडमिंटन हेमंत बिस्वा शर्मा. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती म्हणून सध्या कोण कार्यरत आहे, तर सी.पी. राधाकृष्णन हे सध्या राज्यसभेचे सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यानंतर सध्या राज्यसभेचे उपसभापती जर विचारलं तुम्हाला, तर हरिवंश नारायण सिंग हे काय आहेत, भारताचे सध्या राज्यसभेचे उपसभापती आहेत. राज्यसभेचे सभापती हे सी.पी. राधाकृष्णन लक्षात ठेवायचे आणि राज्यसभेचे उपसभापती तुम्हाला हरिवंश नारायण सिंग लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, राज्यसभेचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर प्रमोद चंद्र मोदी यांची राज्यसभेचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनलेले आहेत, तर ज्ञानेश कुमार हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याचदा एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारला जातो. कितवी आहेत, 26वे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न आहे, सध्या निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत असणारे सुखबीर सिंह संधू यांच्याशिवाय दुसरे आयुक्त कोण आहेत, तर विवेक जोशी. म्हणजे निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि इतर आपल्याला निवडणूक त्याच्यामध्ये आयुक्त पाहायला मिळतात. मग एक आहेत सुखबीर सिंह संधू आणि दुसरे आहेत विवेक जोशी. हे सध्या भारतीय निवडणूक आयोगामध्ये हे आयुक्त आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे 15वे नियंत्रक महालेखा परीक्षक संजय मूर्ती आपण बघितले सुरुवातीलाच. भारताचे 29व्या लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर TCA कुलकल्याणी यांची त्या ठिकाणी 29वे लेखा महानियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे औषध महानियंत्रक म्हणून कोण कार्यरत आहे, तर राजीव सिंह रघुवंशी हे भारताचे औषध महानियंत्रक म्हणून सध्या कार्यरत आहे. ठीक आहे, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, इतर 2 निवडणूक आयुक्तांमध्ये सुखबीर सिंह आणि विवेक जोशी लक्षात ठेवायचे. 15वे कॅग आहेत ते म्हणजे संजय मूर्ती आणि लेखा महानियंत्रक आहेत ते म्हणजे कल्याणी. ओके, पुढे जाऊयात. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर रिसर्च अँड अनालिसिस विंगचे म्हणजेच रॉचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पराग जैन हे सध्या काय आहेत, रॉचे प्रमुख आहेत. लक्षात ठेवा. ओके, रॉचे प्रमुख पराग जैन. ओके, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून कोण कार्यरत आहे, तर तपन कुमार डेका हे सध्या IBचे संचालक आहेत. लक्षात ठेवा, IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोचे ते संचालक आहेत, तपन कुमार डेका. त्यानंतर NIA ज्याला आपण राष्ट्रीय तपास यंत्रणा असं म्हणतो, त्याच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार कोणाकडे सोपवण्यात आला, तर राकेश अग्रवाल यांच्याकडे सध्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त प्रभार जो आहे तो NIAच्या म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेचा सोपवण्यात आलेला आहे. ओके, पुढे जाऊयात. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून कोण कार्यरत आहे, बघा ED सर्वांना माहिती आहे. ओके, या EDचे संचालक कोण आहेत, तर राहुल नवीन. ठीक आहे, तर राहुल गांधी विरोधी पक्षनेता आणि EDचा वापर लक्षात ठेवायचा आहे, राहुल नवीन हे सध्या करतायत असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भारताचे 19वे केंद्रीय दक्षता आयोग कोण आहेत, तर प्रवीण कुमार श्रीवास्तव लक्षात ठेवायचे. ओके, तर प्रवीण कुमार श्रीवास्तव हे CVC म्हणजे केंद्रीय दक्षता आयुक्त सध्या आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIचे संचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रवीण सूद हे सध्या CBIचे संचालक आहेत.
इकडे आपण बघितलं ईडीचे संचालक राहुल नवीन. त्यानंतर आपण इथं इंटेलिजन्स ब्युरो आपण बघितलं होतं, त्याचे तपन कुमार डेका. त्यानंतर रॉचे आपण बघितले ते म्हणजे पराग जैन आणि NIAचे आहेत राकेश अग्रवाल. पुढे बघा भारताचे 13वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहे, तर राजकुमार गोयल हे सध्या 13वे मुख्य माहिती आयुक्त आपल्याला सांगता येतात. पुढे बघा राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आशिष भार्गव हे सध्या नाडाचे महासंचालक आहेत. डोपिंग विरोधी ही संस्था आहे, राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था आहे, त्याला शॉर्टमध्ये नाडा असं म्हटलं जातं. नाडा आणि वाडा अशा 2 त्या ठिकाणी आहेत, त्यापैकी नाडा लक्षात ठेवा, ज्याचे संचालक आहेत महासंचालक आशिष भार्गव. ओके. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBचे महासंचालक म्हणून सध्या कोण कार्यरत आहे, तर अनुराग गर्ग हे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आलोक रंजन हे सध्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे संचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना, ज्याला आपण इस्रो असं म्हणतो, त्याचे अध्यक्ष V नारायणन आपण बघितले. त्यानंतर लक्षात ठेवा DRDOचे आपण बघितलं की राजेश कुमार सिंह हे सध्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक कोण आहेत, तर विवेक भसीन हे सध्या भाभा अणुसंशोधन केंद्र चे ते संचालक आपल्याला सांगता येतात. तर भाभा विवेक भासीन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक कोण आहेत, तर डॉक्टर A राजराजन हे सध्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक कोण आहेत, तर प्रदीप कुमार प्रजापती हे सध्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक सांगता येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक एक्झामसाठी बघू शकता, कारण की याच्यावर तुम्हाला नियुक्त्यांवर प्रश्न विचारला जातोच. ओके. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की बरेच जण विद्यार्थी व्हिडिओ पाहतायत मात्र सबस्क्राईब करत नाहीत. एक मोटिवेशन त्यामुळे मिळतं, आणखी चांगल्या पद्धतीचे क्वालिटी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक उत्साह येतो. लक्षात ठेवा. त्यासाठी प्लीज सर्वांनी काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्चचे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत, तर सुरेश गोयल. या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत, तर विजया किशोर रहाटकर लक्षात ठेवायचे, हे सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर राजीव लक्ष्मण करंदीकर हे सध्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर उत्तर असेल साध्वी निरंजन ज्योती ह्या सध्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष आहेत. पुढे बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, किशोर मकवाना हे सध्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढे प्रश्न आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य हे सध्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर रंजना प्रकाश देसाई. IMP करून ठेवा, यातले सगळेच हे जे आहेत ते सगळे IMP आहेत. यावर प्रश्न वेगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलेत वेळोवेळी, त्यासाठी लक्षात ठेवायचे. ओके. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव लक्ष्मण करंदीकर, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती, अनुसूचित जाती आयोगाचे किशोर मकवाना, अनुसूचित जमातीचे अंतरसिंह लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे जर विचारले तर इक्बाल सिंह लालपुरा हे सध्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. कर्मचारी चयन आयोग याचे अध्यक्ष कोण, म्हणजेच SSCचे अध्यक्ष कोण आहेत, तर S गोपालकृष्णन हे सध्या कर्मचारी चयन आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजे UPSCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर डॉक्टर अजय कुमार हे सध्या UPSCचे अध्यक्ष आपल्याला सांगता येतात. अजय कुमार हे काय आहेत, UPSCचे सध्या त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर न्यायमूर्ती V रामसुब्रमण्यम हे सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. मानवाधिकार सुब्रमण्यम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे जाऊयात. भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे महासंचालक मांगीलाल जाट हे सध्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक कोण आहेत, तर नल्लाथंबी कोलाई सेल्वी हे सध्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ICMR चे महासंचालक कोण आहेत, तर राजीव बहल. परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, तर अजित कुमार मोहंती.
परमाणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर ए के बालसुब्रमण्यन, लक्षात ठेवायचंय. आता हे सगळेच विचारले जातील का तर नाही, ऑब्वियस लक्षात ठेवा. मात्र एखाद्या वेळेस जर कुठून आलं असते, तुम्ही तुमच्या नजरेखालून एखाद्या वेळेस गेलेलं असतं किंवा तुम्ही कानानं ऐकलेलं असतं, त्यामुळे कुठेतरी लिंक तुमची लागून जाईल, यासाठी सरसकट सगळ्या बाबी तुम्हाला एकत्रच त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. मग यातले महत्त्वाचे तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा आपल्या दिलेल्या नोट्समधून सुद्धा तुम्ही वाचू शकता. टेलिग्रामवर वगैरे ते मिळून जाईल PDF. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर वेलेती प्रेमचंद, लक्षात ठेवा. त्याआधी प्रियंका कानूनगो ह्या त्या ठिकाणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष होते, मात्र सध्या वेलती प्रेमचंद, लक्षात ठेवा. लोकपालचे अध्यक्ष कोण आहेत तर अजय माणिकराव खानविलकर हे सध्या लोकपालचे अध्यक्ष आहेत. अगेन IMP करून ठेवा, हा प्रश्न महत्वाचा आहे की लोकपालचे अध्यक्ष अजय खानविलकर. पुढचा प्रश्न आहे भारतीय स्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर रवनीत कौर हे स्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, ज्याला आपण MSME असं म्हणतो, त्याचे सचिव कोण आहेत तर भरत खेरा हे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय नवीन सचिव त्या ठिकाणी आहेत. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष कोण तर अनुपिंदर सिंह ग्रेवाल, लक्षात ठेवा. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष प्रसून जोशी. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष श्रीकांत वेल्ला मोकणी, लक्षात ठेवायचे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल सिंह, लक्षात ठेवा. हे सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे म्हणजे CBSE अध्यक्ष आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर विनीत जोशी, लक्षात ठेवा. अगेन महत्वाचा हा प्रश्न आपल्याला सांगता येतो, UGCचे अध्यक्ष विचारलं जाऊ शकतं. NCERTचे संचालक सध्या कोण आहेत तर दिनेश प्रसाद सकलानी, लक्षात ठेवायचं. पुढे बघा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू कोण आहेत तर शांतीश्री धुलीपुडी पंडित या सध्या JNUच्या कुलगुरू आहेत. नेहमी चर्चेमध्ये असणार हे JNU विद्यापीठ आहे, जे की दिल्लीमधलं आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीमधलं आहे. शांतीश्री पुडी पंडित, लक्षात ठेवायचे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ज्याला आपण IGNOU असं म्हणतो, त्याचे कुलगुरू कोण आहेत तर प्रोफेसर उमा कांजीलाल हे सध्या IGNOUचे कुलगुरू आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत तर मनाली श्रीसागर, इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, तर हे टेलिग्रामचं एक लक्षात ठेवायचं चॅनल. अगेन मी तुम्हाला सांगतोय कारण की बरेच जण त्या ठिकाणी जॉईन करत नाहीत, तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी करू शकता कारण की ते तुमच्या फायद्याचा आहे. लक्षात ठेवा, क्वालिटी कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतोय आणि तो सर्वांपर्यंत पोहोचावा ही त्यामागची तळमळ आहे, बाकी काही नाही. ओके, पुढे जाऊयात. संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत तर संध्या पुरेचा, लक्षात ठेवा. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत R माधवन. अगेन महत्वाचा प्रश्न, लक्षात ठेवा. FTIचे जे काही अध्यक्ष आहेत ते R माधवन, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ललित कला अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत सध्या V नागदास हे सध्या ललित कला अकादमीचे अध्यक्ष आहेत. साहित्य अकादमीचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर माधव कौशिक. ठीक आहे. संगीत नाटक अकादमी विचारलं तर संगीत संध्या. ओके. भारतीय चित्रपट दूरदर्शन संस्था म्हणजे FTI, लक्षात ठेवा, त्याचे अध्यक्ष R माधवन. ललित कला V नागदास. साहित्य अकादमी माधव कौशिक त्याचे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर अरुण कुमार सिंह. माहिती असणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. सध्या हा चर्चेतला मुद्दा आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGCचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह आहेत. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया याचे CMD कोण आहेत तर अशोक कुमार पांडा हे स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे म्हणजे सेलचे CMD आहेत. कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर B साईराम, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे म्हणजेच गेलचे अध्यक्ष संदीप कुमार गुप्ता आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न असेल सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक म्हणजे BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे त्याचे अध्यक्ष सध्या त्या ठिकाणी किंवा महासंचालक कोण आहेत असा प्रश्न आहे तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह, लक्षात ठेवा, हे BROचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर परमेश शिवमणी हे सध्या भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ज्याला आपण NDRF असं म्हणतो त्या NDRFचे महासंचालक कोण आहेत तर पियुष आनंद हे सध्या NDRFचे महासंचालक आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल NSGचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर B श्रीनिवास हे सध्या NSGचे काय आहेत तर महासंचालक आहेत. NSG कमांडो बद्दल तुम्ही ऐकलं असेल. पुढे बघा भारत तिबेट सीमा पोलीस ज्याला आपण ITBP असं म्हणतो त्याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शत्रुजित सिंह कपूर हे सध्या ITBPचे महासंचालक आहेत.
त्यानंतर केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे महासंचालक म्हणून कोण कार्यरत आहे, म्हणजे सीआरपीएफचे महासंचालक कोण आहेत असं विचारलंय. तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे सध्या सीआरपीएफचे महासंचालक आहेत. त्यानंतर सीमा सुरक्षा बल, ज्याला आपण बीएसएफ असं म्हणतो, त्याचे महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार कोणाकडे सोपवण्यात आला, तर प्रवीण कुमार यांच्याकडे तो सोपवण्यात आलेला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे महासंचालक प्रवीण रंजन त्या ठिकाणी आहेत, तो मुद्दा लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हे जे काही आपलं महत्त्वपूर्ण लेक्चर होतं ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. महत्त्वपूर्ण ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अजून तुम्हाला कशावर व्हिडिओ हवा असेल ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. वसुंधरा अकॅडमी या नावाचं आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथे तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल. अशा स्वरूपामध्ये एकदम प्रॉपर नोट्स टाईपमध्ये तुम्हाला ह्या पीडीएफ मिळून जातात. त्यासाठी नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्कीच लेक्चर कसं वाटलं ते सुद्धा आवर्जून कळवत चला. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या चॅनलवर म्हणजे क्वालिटी कंटेंट मिळून जाईल, कसलीही व्यर्थ बडबड तुम्हाला मिळणार नाही. टू द पॉइंट, टू द फोकस त्या ठिकाणी आपलं असणार आहे आणि त्यामुळे हे नक्कीच कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्गदर्शन करणारं चॅनल तुमच्यासाठी असणार आहे. ठीक आहे, तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.